गोव्यात 500 रुपयांना मिळणारी दारू महाराष्ट्रात 1000 रुपयांपेक्षा जास्त का असते? आणि सर्वात मोठा प्रश्न, गोव्यातील दारू आणि महाराष्ट्रातील दारू खरंच एकच असते का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो आणि याचं उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं. खरं तर अनेक लोकप्रिय ब्रँड्सच्या बाटल्या गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात एकाच कंपनीकडून आणि अनेकदा एकाच उत्पादन केंद्रातून येतात. मग किमतीत इतका फरक का? याचं मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारचे कर, म्हणजेच एक्साईज ड्युटी. गोव्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी दारूवरील कर तुलनेनं कमी ठेवला जातो, त्यामुळे तिथे दारू स्वस्त मिळते. तर महाराष्ट्रात कर, परवाना शुल्क आणि विक्रीवरील नियम अधिक कडक असल्यामुळे दारूची किंमत वाढते. अनेक बाटल्यांवर फॉर सेल इन गोवा ओनली असं लिहिलेलं असतं, म्हणजे त्या बाटल्या केवळ गोव्यातील विक्रीसाठी मंजूर असतात. अशा बाटल्या दुसऱ्या राज्यात नेणे किंवा विकणे कायदेशीर अडचणीत टाकू शकते. आणखी एक गोष्ट, अनेकांना वाटतं गोव्यातील दारूची चव वेगळी असते. त्यामागचं कारण म्हणजे फेणीसारखी स्थानिक पारंपरिक मद्ये. त्यामधील अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने तिची चव आणि अनुभव इतर पेयांपेक्षा वेगळा वाटतो. म्हणजेच गोव्यातील आणि महाराष्ट्रातील दारूमधील सर्वात मोठा फरक हा गुणवत्ता किंवा ब्रँडमध्ये नसून कर रचना, विक्रीचे नियम आणि स्थानिक संस्कृतीमध्ये आहे. आता तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल, गोव्यात दारू स्वस्त असल्यामुळे ती आणणं खरंच फायदेशीर ठरतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.